Hello everyone, welcome to all in your English lecture. Student, in today's lecture, we are going to start poem number 2.4. The name of the poem is Have You Earned Your Tomorrow, written by a very famous poet, Edgar Guest. First of all, we are going to discuss information about poet. The name of the poet is Edgar Guest, who was born on 1881 and died on 1959. Who was born in England and was brought to the United States when he was 10 years old. एडगर गेस यांचा जन्म 1881 रोजी झाला, तसेच त्यांचा मृत्यू 1959 रोजी झाला होता. He began his writing career in 1895 at the age of 14. साधारणतः वयाच्या 14व्या वर्षी त्यांनी त्यांचं ॲज अ रायटर म्हणून, ॲज अ पोएट म्हणून करिअरला सुरुवात केली. Edgar Guest is known as a people's poet. What is meant by people's poet? Because his simple style of writing and optimistic tone of writing, so people who can easily understand his poems, so that is called people's poet. ते लोककवी म्हणून प्रसिद्ध होते कारण त्यांची लिहिण्याची जी शैली आहे ती एकदम सिम्पल स्टाईल होती, ऑप्टिमिस्टिक होती, आशावादी होती. त्यामुळे त्यांना पीपल्स पोएट म्हणून ओळखलं जातं. Guest is an American writer of a newspaper and magazines. So he writes newspapers and magazines ॲज अ अमेरिकन रायटर म्हणून त्यांनी न्यूजपेपर मॅगझिन्समध्ये सुद्धा त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला पाहायला मिळतं. सो लेट अस सी द अबाउट पोएम. दिस इज ॲन इन्स्पिरेशनल पोएम. In this poem, the speaker is asking the readers whether they have done anything to improve the life of another human being or not. It is up to you whether you will have a better future or not. या कवितेमध्ये पोएट रीडरला विचारत आहे की, जे रीडर्स आहेत, वाचक आहेत, त्यांना विचारत आहे की तुम्ही एखाद्या तरी व्यक्तीच्या जीवन सुधारण्यासाठी काही कृत्य किंवा काही ॲक्शन केली आहे की नाही, हे सगळं आपल्यावरती अवलंबून आहे. Therefore, one should consider one's action and deeds carefully and plan accordingly for a better future. म्हणून आपण निदान आपल्या कृतीचा काळजीपूर्वक वापर केला पाहिजे आणि त्यानुसार आपल्या भविष्यातील योजना आखली पाहिजे. म्हणजे काहीतरी चांगलं कृत्य एखाद्याच्या आयुष्यात आपण घडवलं पाहिजे, तरच आपलं बेटर फ्युचर आपण पाहू शकतो. सो लेट अस स्टार्ट पोएम हॅव यू अर्न युअर टुमॉरो, written by very famous poet Edgar Guest. First of all, I will read the lines in a stanza number 1. Is anybody happier because you passed his way? Does anyone remember that you spoke to him today? This day is almost over and its toiling time is through. Is there anyone to utter now a kindly word of you? Here in this stanza number 1, look at the rhyming pairs. Way, today, through, you. So the meaning of the stanza number 1. At the beginning of the stanza, the poet asks to the readers two direct questions. सुरुवातीलाच दोन डायरेक्ट क्वेश्चन्स विचारलेले आहेत. Here, the poet who asks if today you is referred for reader. हे तर यू हा वर्ड कोणासाठी रेफर केला आहे तर रीडरसाठी. द पोएट आस्क टू द रीडर वेदर एनीवन इज हॅपियर बिकॉज ऑफ यू पासिंग हिज ऑर हर वे. म्हणजे तुम्हाला एखाद्याला भेटून आज कोणाला तरी आनंद झाला आहे की नाही. म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये आज दिवसभरात अनेक व्यक्ती आलेले असतील, परंतु त्यातल्या एखाद्या तरी व्यक्तीला तुम्हाला भेटून आनंद झाला का नाही. The second line, the poet again asks the question, does anyone remember that you spoke to him today? Means, if anyone had remembered that you had nice conversation with him or her. तुम्हाला एखादी तरी व्यक्ती अशी आठवते की आज दिवसभरात तुमचं आणि त्याचं आणि तुमचं नाईस कॉन्व्हर्सेशन झालेलं आहे. अशी एखादी तरी व्यक्ती तुम्हाला आठवते का, किंवा तुमचं नाईस कॉन्व्हर्सेशन झालं होतं का नाही. सो द last two lines of the stanza number 1, the poet asks to the readers, it is the end of a working day. Here toiling time means end of the day. So
इट इज अ एंड ऑफ द वर्किंग डे. विल एनीवन रिमेंबर विथ अ ग्रॅटिट्यूड. तुम्हाला एखादी तरी व्यक्ती आठवते का दिवसभरात, की आज दिवस पूर्णपणे संपत आलेला आहे आणि या दिवसभरात एखाद्या तरी व्यक्तीच्या मनामध्ये तुम्ही ग्रॅटिट्यूड म्हणजे एक आनंद किंवा एक आपल्याबद्दल असणारा जो रिस्पेक्ट आहे तो निर्माण झाला आहे का? अ काइंडली वर्ड ऑर ॲक्शन दॅट यू मे हॅव डन फॉर हिम ऑर हर. म्हणजे आज दिवसभरामध्ये एखादी तरी व्यक्ती तुमच्याशी बोलून ती आनंदी झाली आहे का? त्याच्याशी तुमचं नाईस कन्व्हर्सेशन झालं आहे का? आणि त्या व्यक्तीचं तुमच्याबद्दल काइंडली वर्ड्स जे आहेत, थँक यू, प्लीज असे जे वर्ड्स आहेत, असे वर्ड्स तुमच्याशी तुमची आठवण त्यांनी काढली आहे की नाही? अशा पद्धतीचे व्यक्ती तुमच्या आयुष्यात आज दिवसभरामध्ये तुम्हाला भेटली आहे की नाही? सो दिस इज द स्टांजा नंबर 1. Then stanza number 2. First of all, I will read the lines in a stanza number 2. Did you give a cheerful greeting to the friend who came along, or a churly sort of howdy and then vanish in the throng? Were you selfish, pure, and simple as you rush along the way? Or is someone mighty grateful for did you did today? Here, look at the rhyming pairs along and throng, way, today. So these are the two rhyming pairs in a stanza number 2. In the second stanza, the poet also begins with a questions. The lines also begins with a questions. पुन्हा एकदा ह्या सेकंड स्टांजाच्या पण लाईन्स क्वेश्चनने सुरुवात झालेली आहे. The poet asks the reader if any time during the day if you had cheerful greeting for a friend who may have come. बघा, तुमच्या आयुष्यामध्ये आज दिवसभरामध्ये तुमच्या बरोबर असणारा जो एखादा मित्र तुम्हाला भेटला आहे का नाही? आणि त्याच्याशी तुमचं चिअरफुल ग्रीटिंग म्हणजेच तुमच्याकडे संकोच करीत मदतीच्या अपेक्षेने आलेल्या मित्राचे तुम्ही आनंदाने स्वागत केले आहे की नाही? म्हणजे तुमच्या दिवसभरामध्ये अनेक तुम्हाला मित्र भेटत असतात, परंतु एखादा व्यक्ती तुमच्याकडे एका अपेक्षेने आलेला असतो. त्याच्याशी तुमचा आनंदाने तुमचा संवाद झाला आहे किंवा त्याच्याच आनंदाने तुम्ही स्वागत केलं का नाही? Here the second line, or a churlish sort haughty and then vanish in a throng. Here churlish means rude, haughty means hello, and throng means crowd. Here in the second line of the poem, the poet expressed the opposite action of the readers. इथं opposite actions जर मित्रांबरोबर आपण वागलं तर काय होतं? The poet asked to the readers, if you ignore your friend and just said hello and brush into the crowd, then you behave like churlish or rude. बघा, जर तुम्हाला दिवसभरामध्ये एखादा तुमचा मित्र भेटत असेल आणि तुम्ही एका गर्विष्ठपणे त्याला जस्ट तुम्ही हॅलो केलं आणि त्या गर्दीमध्ये तुम्ही निघून गेला, तर तुमचा बिहेवियर काय असेल? इट्स लुक्स लाईक अ churlish, means rude. So, in the last two lines of the stanza number 2, were you selfish, pure, and simple as you rush along the way? Or is someone mighty grateful for a deed you did today? So, the meaning of the last two lines of the stanza number 2, the poet asked to the readers, did you act selfish and uncaring, or someone be truly grateful you helped them today? म्हणजेच दुसऱ्या स्टांजाच्या शेवटच्या 2 ओळीमध्ये कवी रीडर्सला विचारतात, तुम्ही एखाद्याशी स्वार्थीपणे किंवा बेपर्वाईने वागलात, की तुमच्या चांगल्या कृतीमुळे एखादी व्यक्ती तुमच्याविषयी खरोखर कृतज्ञ आहे? हे तुमच्यावर डिपेंड आहे. इट डिपेंड्स ऑन यू हाऊ यू बिहेव विथ समवन दॅट यू मीट हिम ऑर हर. म्हणजे तुम्हाला एखादी व्यक्ती जर आशेने अपेक्षेने जर तुमच्याशी बोलत आहे, मग तुम्ही त्याच्याशी कसं वागता? सेल्फिश, अनकेअरिंग वागता का त्याला त्याची मदत करता? हे तुमच्यावर डिपेंड आहे. जर तुम्ही त्याला मदत केली, निस्वार्थीपणे मदत केली, तर तुमच्या त्या कृतीमुळे तुमच्यावर तो खरोखर कृतज्ञ राहील, तुम्हाला थँक म्हणेल आणि तुम्हाला काहीतरी आशीर्वाद दिल्याशिवाय तो राहणार नाही. सो इट डिपेंड्स ऑन यू हाऊ यू बिहेव विथ समवन. तुम्ही इतरांवर कसे बिहेव करता हे तुमच्यावर डिपेंड आहे. Then in the stanza number 3, can you say tonight in parting with the day that's sleeping fast, that you helped a single brother of the many that you passed?
Is a single heart rejoicing over what you did or said? Does a man whose hopes were fading now with courage look ahead? Here again we see the rhyming pairs of the poem. Fast, past, said, ahead. Here, in the third stanza of the poem, the poet asks the reader another question, long question. Did you wear help at least single person whom you meet today? तुम्ही संध्याकाळी ज्यावेळेस झोपण्याच्या टायमिंगला तुम्हाला दिवसभरातल्या ज्यावेळेस कृती आठवतात, त्यावेळेस तुम्हाला आठवलं पाहिजे की तुम्ही आज दिवसभरामध्ये एखाद्या तरी व्यक्तीची तुम्ही आज मदत केली आहे का नाही. ॲटलीस्ट वन पर्सन वॉज गिव्हन अ जॉय मेड हॅपी बिकॉज ऑफ युअर ॲक्शन. एखाद्या तरी व्यक्तीच्या मनामध्ये किंवा जीवनामध्ये तुम्ही आनंद निर्माण केला आहे का तुमच्या या कृतीमुळे. Then, in the last line, he or she may have been hopeless, but did you take out some time to give him a hope again? काही व्यक्ती आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये अशा अनेक व्यक्ती आहेत की त्यांच्या होप्स हरवलेल्या असतात. ते ते होपलेस म्हणजेच काय म्हणू शकतो आपण, त्यांच्या आयुष्यामधला जो ते निगेटिव्ह थिंकिंगमध्ये असतात आणि त्या निगेटिव्ह थिंकिंग दूर करण्याचा तुम्ही प्रयत्न केला आहे का नाही. हॅव यू गिव्ह हिम होप अगेन? तुम्ही त्यांच्या आयुष्यामध्ये होप्स परत पुन्हा निर्माण केले आहेत की नाही. त्यांच्या आयुष्यामध्ये जगण्यासाठी त्या आयुष्यात तुम्ही होप्स निर्माण केले आहेत की नाही. हे इट्स डिपेंड्स ऑन यू हाऊ यू डिड इन टुडेज फ्रॉम मॉर्निंग टू नाईट. तुम्ही दिवसभरामध्ये आज कुणाला तरी मदत केली असेल तर 100% त्याच्या आयुष्यामधल्या ज्या निगेटिव्ह थिंकिंग आहेत त्या दूर होतील आणि दे फील्स करेजियस. त्यांना काहीतरी आयुष्यामध्ये करण्याची एक उमेद निर्माण होईल तुमच्या एका मदतीमुळे. सो दिस इज द स्टांजा नंबर 3. लुक ॲट द स्टांजा नंबर 4. डिड यू वेस्ट द डे ऑर लॉस इट? वॉज इट वेल ऑर सोरली स्पेंट? Did you leave a trail of kindness or a scar of discontent? As you close your eyes in a slumber, do you think that God would say, you have earned one more tomorrow by the work did you today? Here, in the last stanza of the poem, the poet asks the readers and to recall the closing your eyes while sleeping and thinking about God's reaction. ज्यावेळेस दिवसभरामध्ये आपल्या या कृतीमुळे आपण ज्यावेळेस झोपायला निघालेलो असतो, स्लंबर म्हणजे ज्यावेळेस झोपी जाणार असतो, त्याच्या अगोदर आपल्या सगळ्या मेमरीज रिकॉल झाल्या पाहिजेत. आज दिवसभरामध्ये आपण काय काय कृत्य केलेलं आहे. अँड देन थिंकिंग अबाउट द गॉड्स रिॲक्शन टू युअर ॲक्शन्स फॉर द डे. तुमच्या ह्या ॲक्शनला गॉडची रिॲक्शन काय आहे ह्याचा विचार आपण केला पाहिजे. इफ द डे यू were spent in a doing kind deeds to others, God's response will be positive one. जर तुम्ही आजच्या दिवसभरामध्ये तुमचा जो दिवस आहे तो व्यवस्थितरित्या स्पेंड केला असेल, इफ यू डुईंग अ काइंड डीड्स, काहीतरी तुमचं कृत्य हे काइंडली तुम्ही बिहेव केलं असेल, देन गॉड रिस्पॉन्स विल बी पॉझिटिव्ह वन. गॉडचा सुद्धा तुम्हाला काय येईल, पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येईल आणि तुम्हाला एक पुन्हा एकदा इतरांना मदत करण्याची संधी निर्माण होईल. They can be assured a better tomorrow. The, the good work we do today assures as a helpful future. बघा, जर तुम्ही तुमच्यावर रिस्पॉन्स आहे, तुम्ही रिस्पॉन्सिबल आहात, तर तुम्ही जर इफ यू डिड गुड वर्क टुडे देन ॲश्युअर्ड दे कॅन बी ॲश्युअर्ड अ बेटर टुमारो. त्यामुळे तुम्हाला 100% पुढच्या जो उद्याचा दिवस आहे तो तुम्हाला चांगला येणार आहे. बिकॉज यू डिड गुड वर्क यू डू टुडे ॲश्युअर्स हेल्पफुल फ्युचर. कारण तुमच्या आयुष्यामध्ये पुढं चांगलंच फ्युचर येणार आहे. बट यू वेस्ट युअर टाईम, यू लॉस्ट युअर डे, देन यू नो दॅट हॅव यू बेटर फ्युचर ऑर नॉट. तुम्हाला पुढचं फ्युचर हे चांगलं असेल का नाही हे तुम्हाला माहीत नाही. तर तुम्ही हा दिवसभराचा जो दिवस आहे तो जो वेस्ट घालवला असेल, लॉस झाला असेल, तर तुमच्याकडून पुढचं बेटर फ्युचर तुम्हाला मिळेल का नाही, इट डिपेंड्स ऑन युअर वर्क. तुम्ही जे काय करतात ते तुम्हाला त्याच्यावरती ते तुमचं फ्युचर अवलंबून असतं. हिअर द मेसेज फ्रॉम द पोएम अँड द पोएट अगेन ॲट द एंड ऑफ द पोएम द पोएट सेज, God has added one more day in your life, not necessarily because you need it, but because someone else might need you. कारण गॉडने तुमच्या आयुष्यामध्ये अजून एक दिवसाची संधी निर्माण केलेली आहे. कारण तुमची इतरांना गरज आहे, म्हणून तुमच्या आयुष्यामध्ये एक
पुढचा टुमारो जो फ्युचर आहे तुमच्यासाठी ॲड झालेला आहे. सो दिस इज द पोएम वी डिस्कस इन आवर टुडेज लेक्चर. So here are some rhyming pairs which we have already discussed with explaining stanzas. In the stanza number 1, the rhyming pairs like wait today through you. So look at the rhyme scheme. Wait today means A, B, B. Okay. The second stanza along throng wait today. In the third stanza also fast past said ahead. Fourth stanza, the rhyming pairs of the fourth stanza is faint, discontent, say today. So these are the rhyming pairs from the all the stanzas of the poem. Then rhyme scheme of the poem. So all the stanzas, the rhyme scheme of the poem is A, B, B. The next one is figure of speech from the poem. The first one is alliteration. This day is almost over and its toiling time is through. Here, the consonant sound T is repeated. So this is the example of alliteration. Then second one is did you give a cheerful greeting to the friend who came along? Here, the G sound is repeated. So that's why it is an example of alliteration. So you can find one more examples related about this figure of speech. Then second one is interrogation. Interrogation means द क्वेश्चन विदाउट एक्सपेक्टिंग आन्सर. म्हणजे तो क्वेश्चन ज्यावेळेस असतो त्यावेळेस आपण त्याला म्हणतो काय इंट्रोगेशन फिगर ऑफ स्पीच. हिअर आर सो मेनी इंट्रोगेशन फिगर ऑफ स्पीच यूज इन दिस पोएम. Is anybody happier because you passed his way? This is the question. So that's why it is an interrogation figure of speech. Then second one is does anyone remember that you spoke to him today? This is again questions. So that's why it is an interrogation figure of speech. Then third, is there anyone to utter now a kindly word of you? So this in the stanza in the third example, this is an also question. So this is an example of interrogation figure of speech. So last example of interrogation figure of speech is did you give a cheerful greeting to the friend who came along? Here again this is an question. This is the question. So that's why it is an example of interrogation figure of speech. So next one is synecdoche. Here, a single heart rejoicing over what you did or said. Why it is synecdoche? Because the parts of body it mentioned in the line heart. It is a refer for the parts of body for the whole person. म्हणजे इथं एक हार्ट सिंगल हार्ट हे रेफर कशासाठी केलं की एका पूर्ण व्यक्तीचं वर्णन करत आहे म्हणून त्याला आपण काय म्हणतो सिनेक्डॉक. म्हणजे एखाद्या शरीराचा पार्ट पूर्ण व्यक्तीचं वर्णन करत असेल तर त्याला आपण म्हणतो सिनेक्डॉक. नेक्स्ट वन इज ऑक्झिमॉरन. वेअर यू सेल्फिश प्युअर ऑर अँड सिम्पल ॲज यू रश अलॉंग द वे. हिअर ऑक्झिमॉरन. सेल्फिश अँड प्युअर अपोजिट वर्ड्स प्लेस्ड टुगेदर इंटेन्शनली. ते दोन्ही एका वेळेस वापरलेले आहेत. अपोजिट वर्ड्स इंटेन्शनली ते वापरलेले आहेत त्याला म्हणून आपण म्हणतो ऑक्झिमॉरन. ह्यामध्ये अँटिथेसिस पण तुम्हाला सापडेल. अशा वेगवेगळ्या फिगर ऑफ स्पीच ह्या पोएममध्ये आहेत. सो डिअर स्टुडंट वी स्टॉप आवर टुडेज लेक्चर. ओके सो वी हॅव कम्प्लिटेड द पोएम नंबर 2.4 with with the poetic devices. So thank you so much.